सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे नाशिकचा प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा खळाळून वाहतोय. गोदावरीच्या अत्यंत वेगानं उसळणाऱ्या पाण्यानं हा धबधबा पुन्हा एकदा जिवंत झालाय आणि पर्यटकांना सध्या आपल्याकडे आकर्षित करून घेतोय. उंच कातळांवरून धाव घेत थेट गोदापात्रात कोसळणारं पाणी कुणासाठी रौद्र भीषणता तर कुणासाठी निसर्गाची एक अद्भुत चित्रकला. पांढऱ्या फेसाच्या उधळणीतून निसर्गाचा गजर जणू ऐकू येतोय आणि या धबधब्याचा देखावा विहंगमय दृश्य सुप्रसिद्ध छायाचित्रकार सिद्धेश सरोदे यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात आवर्जून टिपलेली आहेत. पहा, ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले हे अद्भुत, विहंगमय, अविस्मरणीय असे दृश्य नाशिक न्यूजच्या माध्यमातून. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. डेंग्यूचा नेमका उपचार नाही, पण त्यापासून बचाव करणं आपल्या हातात आहे. अंगावर व पायावर पांढरे पट्टे असलेल्या इडीज डासाचा प्रचार थांबवण्यासाठी दर आठवड्याला आपल्या ड्रम्स, पिंप, टाक्या, रांजण आणि मडके स्वच्छ धुवा आणि मगच पाणी भरा. साठवणुकीच्या सर्व भांड्यांना झाकणं लावा. कूलर, फ्रीज, कुंड्यातील पाणी नियमित बदला. घराचं छत, बाल्कनी, बेसमेंट मध्ये पाणी साचू देऊ नका. भंगार सामान, टायर्स, नारळाच्या करवंट्या घंटागाडीत द्या. विहिरी, टाक्या, कारंजे, हौदात गप्पी मासे सोडा. बांधकाम व्यावसायिकांनी टाक्यांमध्ये अळीनाशक औषधाची फवारणी करा. व्यावसायिकांनी टायर्स व भंगार प्लास्टिकने झाका. डासांची वाढ होणार नाही याची खबरदारी घेऊन डेंग्यू, मलेरिया सारखे रोग आपण रोखूया. परिसर स्वच्छ, डेंग्यू हिवताप मुक्त. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.